नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे. आगामी येणाऱ्या 2022 महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि रिपीट झालेले प्रश्न ह्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? 21% आहे. प्रश्न क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते देशाचे नाव नाही? तर खालीलपैकी कोणते देशाचे नाव नाही? वेस्ट इंडिज हे देशाचे नाव नाही. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर किती वेळ लागतो? 8 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. यू मुंबा हा कोणत्या खेळाचा संघ आहे? तर कोणत्या खेळाचा संघ आहे? कबड्डी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? तर कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? आसाम या राज्याला समुद्रकिनारा नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. फॉर्म्युला 1 हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कार रेसिंग या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याचा रेल्वे अर्थसंकल्प कोण सादर करतो? कोण सादर करतो? यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. नुकताच कोणत्या भारतीय इसमास शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर हे 2016ला मिळालेला आहे. कैलास सत्यार्थी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. राजीव गांधी जीवनदायिनी योजना कशाबाबत आहे? आरोग्याबाबत आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? आपल्याला भारतातील विचारलेले म्हणजे कोणता होईल? जिम कॉर्बेट. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता? तर कोणता? शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक प्राप्त करणारे एकमेव व्यक्ती कोण आहे? अभिनव बिंद्रा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. विम्बल्डन स्पर्धा कुठे खेळल्या जातात? इंग्लंड येथे खेळल्या जातात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. विश्वचषक T20 स्पर्धेत दोनदा विजेतेपद मिळवणारा संघ कोणता? तर T20 स्पर्धेत दोनदा विजेतेपद मिळवणारा संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील वेस्ट इंडिज. प्रश्न क्रमांक 15. भारताला एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणकोणत्या वर्षी विजेतेपद प्राप्त झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1983 व 2011 मध्ये यावर्षी प्राप्त झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. आगामी काळात कोणत्या आशियाई देशामध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित होणार आहे? तो आगामी काळामध्ये कोणत्या देशात होणार आहे? कतार या देशामध्ये होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 18. भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य कोणते? तर कोणते? तेलंगणा हे आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कुठे आहे?
प्रश्न क्रमांक 19, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कुठे आहे? परभणी येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21, सुलतान अझलन शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22, नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर नागालँड राज्याची राजधानी कोहिमा ही आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कुठे आहे? कराड येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी काठी नाही? तर नगर हे शहर गोदावरी काठी नाही. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? तर 1919. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 73, मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे? तर मी हे सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 74, एकवचनी शब्द बाईचा अनेकवचनी शब्द काय? तर बाई या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय होईल? बाया. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 75, वस्तू या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय? तर वस्तू या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय होईल? वस्तूच होईल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 76, उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर उंबराचं फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? वारंवार न दिसणारा म्हणजे दुर्मिळ, म्हणजे कधी न दिसणारा म्हणजे अचानक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 77, काम आडले याला जुळणारा वाक्यप्रचार कोणता? तर काम आडले याला जुळणारा वाक्यप्रकार कोणता? घोडे पेंड खाणे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 78, बोलावले नसताना आलेला या अर्थाचा सर्वात जवळचा शब्द आगंतुक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 79, बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा कोणती? तर बेवारशी गुरांना ठेवण्याची जागेला आपण काय म्हणतो? पांझर पोळ. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 80, तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर तलवार या समानार्थी शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? शमशेर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 81, राजस्थानमध्ये दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर जैन धर्माचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 82, दिल्लीचा सुलतान अहमद शाहची मुलगी कोण? तर रजिया बेगम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 83, दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राजा कोण? तर दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राजा मोहम्मद तुगलक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 84, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती? तर हम्पी ही राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 85, बहुमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर हसन गंगू यांनी केली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 86, मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? तर मुघल सत्ता स्थापन करणारा राजा बाबर होय. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 87, सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे? तर किती पाहिजे? 21 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 88, जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
तर 2.5 वर्षाचा असतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 89. खासदार निवडण्यासाठी मतदाराचे वय किती असावे लागते? किती असावे लागते? 18 वर्ष असावे लागते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर कुठे भरते? नागपूर या ठिकाणी भरते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 91. हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कुठे आहेत? तर पाकिस्तान या देशामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 92. प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? तर प्राचीन भारतातील घराण्याची राजधानी कुठे होती? पैठण येथे होती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 93. टिपू सुलतानाचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? तर श्रीरंगपट्टणम या युद्धात झाला. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 94. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 95. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? तर रबर या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 96. युरियामध्ये कोणता अंश आढळतो? तर नत्र हा पदार्थ आढळतो. प्रश्न क्रमांक 97. अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? तर युरेनियम याचा वापर होतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 98. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? तर पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 99. अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात? कार्बन डायऑक्साईड यांचा वापर करतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 100. गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? मिथेन वायू मिळतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. धन्यवाद.